नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत समूहदर्शक शब्द यावरती प्रश्न विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, समूहदर्शक शब्द म्हणजे नेमकं काय, तर एकाच जातीच्या व्यक्ती, प्राणी, पक्षी यांच्या समूहाला विशेष असं नाव दिलेलं असते, त्याला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. तर आता आपण समूहदर्शक शब्द पाहूयात. आंब्याच्या झाडांची राई असते, त्यानंतर उंटांचा लमानांचा तांडा असतो, उतारूंची झुंड असते, झुंबड असते, उपकरणांचा संच असतो, कडब्याची पेंडी असते आणि करवंदाची जाळी असते. त्यानंतर काजूंची माशांची गाथण असते. त्यानंतर किल्ल्यांचा जुडगा असतो. त्यानंतर केवड्यांचे बन असतात. केसांचा झुपका पुंजका असतो. त्यानंतर केसांची बट असते, झट असते. खेळाडूंचा संघ असतो. केळ्यांचा लोंगर असतो, घड असतो. त्यानंतर गवताचा भारा असतो आणि गवताची गंजी किंवा पेंडी असते. त्यानंतर गाईगुरांचे खिल्लार असतात. चोरांची आणि दरोडेखोरांची टोळी असते. जहाजांचा काफिला असतो. तारकांचा पुंज असतो आणि ताऱ्यांचा पुंजका असतो. त्यानंतर दुर्वांची जोडी असते. द्राक्षांचा घड असतो, घोस असतो. धान्यांची रास असते. नाण्यांची चळत असते. तर नारळांचा ढीग असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर नोटांचे फुडके असतात. पक्ष्यांचा थव्वा असतो आणि पाठ्यपुस्तकांचा संच असतो. विद्यार्थी मित्रांनो, आणि पालेभाजींची गड्डी असते, जुडी असते. त्यानंतर पिकत घातलेल्या आंब्याची अढी असते, अढी. त्यानंतर पुस्तकांचा, वह्यांचा गठ्ठा असतो. पोत्यांची आणि नोटांची थप्पी असते. प्रवाशांची झुंबड असते. प्रश्नपत्रिकांचा संच असतो. फळांचा घोष. त्यानंतर फळांचा घोष असतो. फुलझाडांचा ताटवा असतो. फुलांचा गुच्छ, बांबूंचे बेट, बालवीरांचे पथक असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर भक्तांची, संतांची मांदियाळी, भाकऱ्यांची, रुपयांची चवड असते. मडक्यांची उतरंड असते. महिलांचे मंडळ असते. माणसांचा जमाव, मुंग्यांची रांग, मुलांचा घोळका, मेंढ्यांचा कळप,
लाकडांची उसांची मोळी, वस्तूंचा संच, वाद्यांचा वृंद, वारकऱ्यांची दिंडी, वाहनांचा ताफा, त्यानंतर विटांचा आणि कलिंगडाचा ढीग असतो. विद्यार्थ्यांचा गट असतो. विमानांचा ताफा असते आणि वेलींचा कुंज, वेळूंचे बन, साधूंचा जथा, सैनिकांची पथक पलटण तुकडी असते आणि हत्तीचा कळप असतो विद्यार्थी मित्रांनो. तर आणि हरणांचा कळप असतो. अशा प्रकारे समूहदर्शक शब्द असतात. ते आपण काळजीपूर्वक वाचा आणि त्यावरती जे काही विचारलेले प्रश्न आहेत त्यांची योग्य उत्तरे द्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.